नमस्कार, मी नेहाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहूया चमचमीत कारल्याची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। चमचमीत कारल्याची भाजी तयार करण्यासाठी आपण 2 मोठ्या साईजचे कारले घेतलेले। कारले आता आपल्याला हवे त्या साईजने आपल्याला कट करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कारल्याचे पोट फाडून घ्यायचे। मध्ये एक चीर पाडून त्याचे 2 भाग करून घ्यायचे। तयार केलेल्या कारल्यांच्या फोडींमध्ये आपल्याला मीठ आणि चिंच व्यवस्थित भरून घ्यायची आहे। चिंच आणि मीठ घातल्यामुळे आपल्या कारल्याचा कडवटपणा कमी होतो। अशाच पद्धतीने आपण सगळ्या कारल्यांमध्ये मीठ आणि चिंच भरून घ्यायची आहे। एका पातेल्यामध्ये आपण या कारल्याच्या तयार केलेल्या फोडी एकत्र काढून घ्यायच्या। पातेल्यावर झाकण ठेवून आता आपण ही कारली उकडायला ठेवून द्यायची आहे। पहिली 2 मिनिटं गॅस फास्टच ठेवायचा आहे। वर ठेवलेल्या झाकणामध्ये आता आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आता मीडियम करून आपल्याला 5 मिनिटं आपली कारली उकडू द्यायची आहे। नंतर कारले आपण व्यवस्थित टॉस करून घ्यायचे। चमच्याने सुद्धा तुम्ही हलवू शकता जेणेकरून खालची कारली जळणार नाही। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करू आपली कारली उकडलेली आहेत की नाही। नखाच्या साहाय्याने आपण एका कारल्याला दाबून पाहिल्यावर तुमच्या लक्षात येत असेल की आपली कारली व्यवस्थित उकडली गेलेली आहे। कारले फ्राय करण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करावा लागणार आहे। त्यासाठी 3 चमचे शेंगदाणा कूट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट ही सगळी जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल आपण तापत ठेवलेले आहे। कारल्यामधले चिंच आपण काढून घेतलेले आहेत। आता आपण तयार केलेले मिश्रण कारल्यामध्ये भरून घेऊ आणि ते तेलामध्ये टाकून घेतलेत। अशा पद्धतीने आपण सगळी कारली व्यवस्थित भरून तेलामध्ये सोडून घेतलेली आहे। तेलामध्ये आता आपण कारले परतवून घ्यायचे व्यवस्थित। त्यामध्ये आपण तयार केलेले मिश्रण टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेलामध्ये आपण कारली व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। त्यामुळे कारली एकदम क्रिस्पी लागतील। त्याचा मसालाही एकदम चविष्ट आणि खमंग लागतो। आपल्या कारल्याची भाजी तयार आहे। कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय। चमचमीत कारल्याची भाजी तयार करण्यासाठी आपण 2 मोठ्या साईजचे कारले घेतलेले। कारले आता आपल्याला हवे त्या साईजने आपल्याला कट करून घ्यायचे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कारल्याचे पोट फाडून घ्यायचे। मध्ये एक चीर पाडून त्याचे 2 भाग करून घ्यायचे। तयार केलेल्या कारल्यांच्या फोडींमध्ये आपल्याला मीठ आणि चिंच व्यवस्थित भरून घ्यायची आहे। चिंच आणि मीठ घातल्यामुळे आपल्या कारल्याचा कडवटपणा कमी होतो। अशाच पद्धतीने आपण सगळ्या कारल्यांमध्ये मीठ आणि चिंच भरून घ्यायची आहे। एका पातेल्यामध्ये आपण या कारल्याच्या तयार केलेल्या फोडी एकत्र काढून घ्यायच्या। पातेल्यावर झाकण ठेवून आता आपण ही कारली उकडायला ठेवून द्यायची आहे। पहिली 2 मिनिटं गॅस फास्टच ठेवायचा आहे। वर ठेवलेल्या झाकणामध्ये आता आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आता मीडियम करून आपल्याला 5 मिनिटं आपली कारली उकडू द्यायची आहे। नंतर कारले आपण व्यवस्थित टॉस करून घ्यायचे। चमच्याने सुद्धा तुम्ही हलवू शकता जेणेकरून खालची कारली जळणार नाही। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण चेक करू आपली कारली उकडलेली आहेत की नाही। नखाच्या साहाय्याने आपण एका कारल्याला दाबून पाहिल्यावर तुमच्या लक्षात येत असेल की आपली कारली व्यवस्थित उकडली गेलेली आहे। कारले फ्राय करण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करावा लागणार आहे। त्यासाठी 3 चमचे शेंगदाणा कूट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट ही सगळी जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल आपण तापत ठेवलेले आहे।
कारल्यामधले चिंच आपण काढून घेतलेले आहेत. आता आपण तयार केलेले मिश्रण कारल्यामध्ये भरून घेऊ आणि ते तेलामध्ये टाकून घेतलेत. अशा पद्धतीने आपण सगळी कारली व्यवस्थित भरून तेलामध्ये सोडून घेतलेली आहेत. तेलामध्ये आता आपण कारले परतवून घ्यायचे व्यवस्थित. त्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेलामध्ये आपण कारली व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. त्यामुळे कारली एकदम क्रिस्पी लागतील. त्याचा मसालाही एकदम चविष्ट आणि खमंग लागतो. आपल्या कारल्याची भाजी तयार आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत. बाय बाय.